पूर्व पुण्यातील प्रभावी अभ्यासू आणि संघटनात्मक ताकद म्हणून ओळख असलेले सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। या प्रवेशामुळे पूर्व पुण्यात भाजपाची पकड अधिक मजबूत होणार असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे। सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील टीम देवेंद्र अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पुण्यातील सुमारे 3000 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले होते। पुणे हे केवळ सांस्कृतिक शहर नसून टेक्नोसेवी आणि जागतिक स्तरावर कामगिरी करणारे शहर म्हणून पुढे जाण्याची क्षमता असल्याची त्यांनी अधोरेखित केले होते। त्यांचा भविष्यातील पुणे हा संकल्प साकारण्यासाठी विजन असलेले अभ्यासू आणि जमिनीवर काम करणारे नेते आवश्यक आहेत। त्या दृष्टीने सुरेंद्र पठारे हे भाजपासाठी महत्त्वाची ताकद ठरू शकतात असा राजकीय जाणकारांचा अंदाजही आहे। विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुद्धा सुरेंद्र पठारे यांचा मोलाचा वाटा होता। प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती। नियोजनबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारांच्या पर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता यामुळे त्यांची संघटनात्मक ताकद या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली होती। नंतरच भाजपातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्या कामाकडेही वेधले गेले होते। गेल्या काही महिन्यांच्या पासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच होत्या। अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सुरेंद्र पठारे यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही भक्कम व्यक्तिमत्व म्हणून आहे। पुण्यातील CEOP महाविद्यालयातून इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेले गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे। लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांचा त्यांचा सखोल अभ्यासही आहे। यापूर्वी त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याला पूर्व पुण्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता। एकूणच सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे पूर्व पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जनमानसामध्ये ज्यांची एक प्रतिमा आहे, ज्यांना एक मान्यता आहे, असेच सगळे मंडळी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। आमचा सुरेंद्रदादा पठारे हा गेले अनेक वर्ष वडगाव शहरी या विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांचं संघटन करतो। मागच्या 7 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय बापूसाहेब आणि सुरेंद्रदादा हे भाजपमध्ये सुद्धा होते आणि पुन्हा एकदा आज भारतीय जनता पक्षामध्ये सुरेंद्रदादांनी प्रवेश केला, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रवेश केला। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर सचिन दोडके माजी नगरसेवक आहेत, सचिनजी दोडके यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशावर यायचंय। सचिनजी दोडके। कॅमेरामन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट।